ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये राज्यातल्या अनेक पालख्या पंढरीनाथाच्या भेटीला निघालेल्या आहेत। सध्या मी आहे जालना जिल्ह्यातील वाघरूळ परिसरात। आपण जर बघितलं तर मुक्ताईनगरवरून निघालेली ही आदिशक्ती संत मुक्ताबाईची पालखी आता जालना जिल्ह्याच्या सीमेवरती दाखल झाली आहे। जवळपास 200 किलोमीटरचं अंतर कापत ही पालखी जी आहे ती जालना जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झाली आहे। पुढचे 2 दिवस ही पालखी जालना जिल्ह्यात राहणार आहे। आपण जर बघितलं तर 318 वर्षाची ही परंपरा आहे। 318 वर्षापासून मुक्ताबाईची पालखी जी आहे ती मुक्ताईनगरवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असते। यामध्ये अनेक वारकरी जे आहेत ते आता दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात ही पालखी दाखल झाली आहे। या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांचा जास्त सहभाग जो असतो त्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीमध्ये असतो। आपण जर या ठिकाणी पाठीमागची दृश्य पूर्ण बघितली तर जास्तीत जास्त महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। सर्व आपल्या आवश्यक ज्या वस्तू आहेत ते घेऊन या ठिकाणी या महिला आता पंढरीनाथाच्या भेटीला निघालेल्या आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात ही पालखी दाखल झालेली आहे आणि पुढील 450 किलोमीटरचं अंतर कापत ही पालखी जी आहे ती पंढरीनाथाच्या अर्थातच पंढरपूरमध्ये रवाना होणार आहे। वाखरीमध्ये 4ही बहीण भाऊ अर्थातच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या 4ही बहीण भावाची भेट होणार आहे आणि त्यानंतर या सर्वच पालख्या पांडुरंगाच्या भेटीला अर्थातच पंढरपूरमध्ये दाखल होतील। आपण जर ही दृश्य बघितली तर हे वारकरी जे आहेत ते आता विसावा घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। 200 किलोमीटरचं अंतर यांनी कापलेले। खरं तर खानदेशातील जळगाव जिल्हा त्यानंतर बुलढाणा आणि आता हा तिसरा जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये ही पालखी जी आहे ती दाखल झाली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील जालना जिल्हा पोलीस दलाने दिलेला आहे। वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये किंवा त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी खबरदारी जी आहे ती जालना पोलिसांनी घेतलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येनं या पालखीमध्ये महिलांचा देखील सहभाग झाला आहे। एकूणच जसं जसं पंढरपूर जवळ येत आहे तसा तसा वारकऱ्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अतिशय आनंदामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये हे जे वारकरी आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आपण जर पाहिलं तर ही दृश्य अतिशय चांगली दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो की महिला या ठिकाणी फुगडी खेळत आहेत अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये। या बाजूला रुग्णवाहिका आहे जेणेकरून या वारकऱ्यांना काही इजा होऊ नये त्यासाठी किंवा काही खबरदारी म्हणून या ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते या मुक्ताबाईच्या पालखीमध्ये पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।